नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी असो, म्हाडा लॉटरी असो, जशी माहिती आपल्याला जे दैनिक वृत्तपत्र असो, मीडिया असो, आपल्याला त्यांच्याकडून जी माहिती मिळते, ती माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आपल्याकडे जस्ट अशी बातमी आलेली आहे आजच्या दैनिक वृत्तपत्रामध्ये, की पुण्यामधील जी म्हाडा लॉटरी आहे, त्याच्यामधील जे शॉप असतात, अनिवासी गाड्या असतात, कार्यालयीन जे शॉप असतात, त्याची लॉटरी निघणार आहे. या लॉटरीमध्ये आवश्यक नियम, पात्रता, अटी, कागदपत्रे आणि किती दिवसांची मुदतवाढ मिळणार आहे, फॉर्मला कधीपासून सुरुवात होणार आहे, निकाल कधी लागणार आहे, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती तुम्हाला YouTube चॅनलवरती मिळत असते. थोडक्यात आपण ज्या सध्या आता लॉटऱ्या सुरू आहेत, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. मुंबई म्हाडा मंडळाची 2,640 घरांची लॉटरी सुरू आहे. हाऊसिंग म्हाडा साइटवरती जाऊन तुम्ही इथे लॉग इन रजिस्ट्रेशन करू शकता. 30 मार्चला सुरुवात झालेली आहे. 28 मे पर्यंत तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता. 29 मे पर्यंत तुम्ही ई-एम-डी अमाउंट तिथे भरू शकता. आणि 10 जानेवारीला माफ करा 10 जून 10 जून 10 जूनला हा फर्स्ट ड्रॉप लागणार आहे. फर्स्ट ड्रॉप म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, ते फॉर्म म्हणजे कोणत्याही प्रकारची काही चुका आहे का? कॅटेगरी सिलेक्ट करताना काही प्रॉब्लेम झाला का? स्पेलिंग मिस्टेक झाल्या का? जेव्हा आपण नाव तिथे आपलं एंटर करतो, त्यानंतर कॉप्लिकन जे काही असेल, पूर्ण माहिती त्याच्यामध्ये फर्स्ट ड्रॉपमध्ये तिथे तुम्हाला लागलेली असते. तर फर्स्ट ड्रॉप जाहीर झाल्यानंतर आपण तेथे त्याच्यामध्ये आपलं नाव आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करू शकतो. या लॉटरीचा निकाल आणि रिफंड ही पोर्टलवरती अजून अपडेट झालेलं नाही. जेव्हा निकाल लागतो तिथून 7 दिवसाच्या जी ई-एम-डी अमाउंट आहे, ही रिफंडसाठी सुरुवात होत असते. हे झाले मुंबई म्हाडा मंडळाची 2,640 घरांची लॉटरी. त्यानंतर पुणे म्हाडामध्ये तातोड्याची जी लॉटरी निघालेली आहे फेज 1 आणि फेज 2 मध्ये येथे 27 एप्रिलला सुरुवात झालेली आहे. 31 मे पर्यंत तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता. 1 जूनपर्यंत तुम्हाला पेमेंट करायचं आहे. 22 जूनला फर्स्ट ड्रॉप लागणार आहेत. सेम ज्यांचं नाव आहे की नाही ते चेक करू शकता. त्यानंतर 30 जूनला फायनल ड्रॉप लागणार आहेत. म्हणजे काही करेक्शन करून जर त्याच्यामध्ये जर काही तुम्ही चुका झालेल्या असतील फॉर्म भरताना, तर ते 30 जूनपर्यंत तुम्ही ते करेक्शन करू शकता. 8 जुलैला या लॉटरीचा निकाल लागणार आहे आणि 17 जुलैला इथून रिफंडला सुरुवात होणार आहे. हे पुणे तातोडेमधील फेज 1, फेज 2 ची लॉटरी बघितली. आणि जी फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह 295 घरं पुणे म्हाडा मंडळाची जी लॉटरी निघाली ती सुद्धा सुरू आहे. आता आपल्याला जी शॉप असतात, अनिवासी गाड्या असतात, त्यांची लॉटरी निघालेली आहे. या लॉटरीला आता 20/5/2026 म्हणजे येणाऱ्या 20 तारखेपासून या लॉटरीला सुरुवात होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कागदपत्र अपलोड करायचे आहेत. कागदपत्र कोणते असणार आहेत त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. या लॉटरीमध्ये जे कागदपत्र असणार आहेत, जे म्हाडा लॉटरीमध्ये जे कागदपत्र असतात, ते सुद्धा ई-ऑक्शनमध्ये तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत. जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला या लॉटरीमध्ये जर तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल, तर हे तुम्हाला कागदपत्रांची गरज असते. आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर असणे आवश्यक आहे. अ, जेव्हा तो फॉर्म भरतो, फॉर्म भरताना तिथे आपल्याला आधार ओ-टी-पी येत असतो. आणि जे डिजिलॉकर थ्रू जेव्हा आपलं तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड तिथे जेव्हा तुम्हाला विचारलं जाते, ते सुद्धा तुम्हाला तिथे या गोष्टीची आवश्यकता लागणार आहे. तर हे तुम्हाला नॉर्मल या लॉटरीमध्ये जर तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल, हे तुम्हाला कागदपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरणार आहे, त्याची बँकेची डिटेल्स सुद्धा तुम्हाला तिथे शो करावी लागेल. म्हणजे बँकेचं अकाउंट असणे सुद्धा आवश्यक आहे, ज्यांच्या नावाने तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यांच्या नावाचं. आता राहिली या लॉटरीला जी सुरुवात होणार आहे, जे अनिवासी गाडी आणि कार्यालयीन गाडी असणार आहेत, त्यांचा हा ई-लिलाव होणार आहे. संत तुकाराम नगर, पिंपरी वाघिरे आणि म्हाडा टॉवर्स. जे म्हाडाचे स्वतःचे जे टॉवर्स असतात, तिथे जे खाली ग्राउंड फ्लोअरला जे शॉप असतात, अनिवासी गाड्या असतात कार्यालयीन, त्याची ही ई-ऑक्शनद्वारा, ई-लिलावाद्वारा याची ही लॉटरी निघणार आहे. याच्यामध्ये 20 शॉप असणार आहेत, अशी माहिती आपल्याला सोशल मीडियाद्वारे मिळालेली आहे. 20/5/2026 20/5/2026 पासून या लॉटरीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, कागदपत्रे अपलोड करायची आहेत, अनामत रक्कम, ई-एम-डी, ऑनलाईन फॉर्म ही सर्व माहिती तुम्हाला तिथे अपलोड करायची आहे. त्यानंतर 22/6 शेवटची तारीख असणार आहे. त्यानंतर तुम्हाला ई-लिलाव ऑनलाईन बोली बोलावी लागते.
जे तुम्ही शॉप तिथे सिलेक्ट करणार आहात त्यांच्यासाठी. याच्यामध्ये कॅटेगरीसुद्धा असतात. जेव्हा यांची पी-डी-एफ येणार आहेत, ते पी-डी-एफसुद्धा आपण जशी पी-डी-एफ त्यांच्या म्हाडाच्या साइटवरती येणार आहे, त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी दिल्या जाणार आहे. 24/6 या लॉटरीचा निकाल लागणार आहेत, म्हणजे ई-लिलावाला सुरुवात होणार आहेत. सकाळी 11 वाजतापासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही या लिलावामध्ये भाग घेऊ शकता. त्यानंतर 24/6 नंतर 2 दिवसानंतर जो ई-लिलाव झाला त्यांचा निकाल लागणार आहे त्यांच्या साइटवरती, जे म्हाडाची साइट असणार आहेत आणि या जे ई-लिलावमध्ये जे शॉप असणार आहेत, त्यांची जाहिरात येणार आहे 20/5 म्हणजे येणाऱ्या 20 तारखेला या शॉपची जाहिरात येणार आहे. तर असे हे म्हाडाचे शॉप असतात, अनिवासी गाडे असतात, कार्यालयीन त्याची माहिती आपण बघितलेली आहे. या जेव्हा ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत, त्याची माहितीसुद्धा तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवरती दिल्या जाईल. असा हा महत्त्वपूर्ण आपण बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटून असा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.